पडता जड भारी दासी आठवा हरी, मग होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने, ज्यांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेदमंत्राची पावित्र्यता, गंगेची सुचिता, अग्नीची दिव्यता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिली गेली. इतकंच नव्हे तर मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणानं ज्यांनी उपदेश केला, संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गावून भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला, ढोंगी साधू संतांचे धिंडबडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली, इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला, भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भवन मानलं, वृक्षवल्लींना सोयरा मानलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर मायबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका मायबापांनो, गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही बरं का, जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेताना गाथ्याचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यातला नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथाही समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही मायबापांनो, गाथा अशी नाही कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यांना कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या. नाही नाही नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. अरे जगद्गुरु तुकोबारायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 3चा टप्पा. माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचमवेद नामरूपी गाथ्यामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल. तर असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, खऱ्या अर्थानं ज्या भूमीला मुक्ताबाईचं अधिष्ठान लाभलं, नवे निळोबरायांचं अधिष्ठान सुद्धा ज्या भूमीला लाभलं, अशी असणारी पवित्र ही बेल्हे गावची भूमी. आणि या बेल्हे गावातील असणारं हे दत्तनगर, या दत्तनगरमध्ये उत्कृष्ट असा या ठिकाणी द्वितपपूर्ती सोहळा तुम्ही साजरा करतायत. वास्तविक पाहिलं तर कार्यक्रमाचं नियोजन इतकं सुंदर आहे. या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतंय साक्षात पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये कीर्तन सेवा चालू आहे की काय, असा अनुभव ज्या ठिकाणी व्हावा. इतकं सुंदर नियोजन तुम्ही कार्यक्रमाचं केलंय, सर्वांना धन्यवाद देते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला या ठिकाणी मला निमंत्रित करणारे अगदी 2 वर्षापूर्वी या ठिकाणी माझी कीर्तन रूपी सेवा झाली, तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली होती ते असणारे माझ्यावरती अगदी वडिलांप्रमाणे नितांत प्रेम करणारे निलेश दादा आवटी, त्याचप्रमाणे त्यांचा संपूर्ण असणारा परिवार. त्याच्यामध्ये आमच्या आईसाहेब असतील, त्याचप्रमाणे गौरी असेल, त्याचप्रमाणे संपूर्ण असणारा आवटी परिवार, त्याचप्रमाणे आमचे अगदी या भागामध्ये जे वृद्ध मातापिता आहेत त्यांची सेवा करणारे वृद्ध मातापिता सेवक देशमुख काका, त्यांनी सुद्धा संपर्क केला. त्याचप्रमाणे या सप्ताह कमिटीचे अगदी ज्यांनी सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं ते असणारे पिंगट सर, वेळोवेळी संपर्क केला. वास्तविक पाहिलं तर 2 महिन्यापूर्वी मला मुलगी झाली आणि त्यांना असं वाटत होतं की मुलगी झाली आत्ताच आणि लगेच कीर्तन सेवा होईल का नाही होईल असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये होता. परंतु तरीसुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा करण्याचं सद्भाग्य संपूर्ण सप्ताह कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्याकडे आलं. सर्वांना धन्यवाद देते, सर्वांचं ऋण व्यक्त करते.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला साथ करणारे, कार्यक्रमाला सजावणारे, धजावणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये गोड अशी गायनाची साथ करणारे, सुंदर अशी पहिली पंचपदी ज्यांनी केली ते असणारे हरिभक्तपरायण, नाव काय महाराजांचं, नामदेव महाराज तळेकर, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे साथ करणारे हरिभक्तपरायण गणेश महाराज देशमुख, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण बाबाजी महाराज बनकर, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे दोनही मृदुंगाचार्य, अगदी ज्यांच्या बोटामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमान आहे, त्याच्यामध्ये सुंदर अशी साथ करणारे हरिभक्तपरायण समाधान महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे अक्षय महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. दोघांच्याही बोटामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमान आहे बरं का. मला त्यांच्याकरता एक वाक्य म्हणावं वाटतं, सर्वांनी वाक्य लक्षपूर्वक ऐका. दोनही मृदुंगाचार्यांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागा नाही, आणि अशी माणसं बोटावर मोजण्या इतकीच असतात. आणि मी भगवंताकडे अशी मागणी करेल की देवाने त्यांच्या कलेला बोटभरही कमी पडू देऊ नये. इतकी सुंदर कला भगवंताने त्यांच्यामध्ये दिली, त्यांचे ऋण व्यक्त करते. पाठीमागे उभे असलेले सगळे बालगोपाळ, वास्तविक पाहिलं तर या लेकरांचा ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या विचारानं चालत असलेला हा जीवनाचा प्रवास आहे, उद्धाराच्या दिशेनं चाललेला प्रवास आहे मायबापांनो. आज ही लेकरं या ठिकाणी टाळ घेऊन उभी राहिली, संस्कारमय जीवन आहे या लेकरांचं. म्हणून या लेकरांकरता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. बसलेले सर्वांचं ऋण व्यक्त करते. इकडे उभे असलेले बाबा गायनाकरता मला वाटतं मटाले मळ्यामध्ये सुद्धा ते होते, हां कर्जतचे बाबा आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे सर्वांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे गोड अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली, वास्तविक पाहिलं तर जितका सुंदर माझा आवाज तुम्हाला ऐकू येतो एवढा सुंदर नाही बरं का. आहे का? मुके नाही तुम्ही का कीर्तनाला आल्यावर बोलत नाही, असं काय नियम आहे तुमच्या इकडं? हां नाही ना, मग बोलत चला. जितका सुंदर ऐकू येतोय इतका सुंदर माझा आवाज नाही, पण ज्यांच्या सिस्टीममधून माझा आवाज सुंदर होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय अशी गोड असणारी साऊंड सिस्टीम, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचे ऋण व्यक्त करते. फक्त मोकळ्या मनानं आवाज द्या. एका मशीनचे 2 होतील पुढच्या वर्षीपर्यंत बरं का, आणि 2 असतील तर 4 होतील, काळजी करू नका. त्यांचे ऋण व्यक्त करते. अगदी दौंडवरून आपलं कार्यक्रम आठवणीत ठेवण्याचं काम करण्याकरता जे आलेत, प्रक्षेपण करण्याचं काम करण्याकरता आलेत असे असणारे अमरदादा, त्यांचे ऋण व्यक्त करते. बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाकरता आवर्जून माझं कीर्तन आज दत्तनगरमध्ये आहे म्हणून श्रवण करण्याकरता आलेले अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का. आता सर्वांचा नामोल्लेख करणं वेळेच्या मर्यादेमध्ये शक्य नाही, त्याच्यामध्ये आमचे भांबेरे चर्मन तेही कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे भांबेरे ताईसुद्धा कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. त्यांचे ऋण व्यक्त करते. आणि अधिक विस्तार न करता विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौळी ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून, आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवरे ब्रह्मलीन ब्रह्म चैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी रमतेराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून, आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमाऊली ज्ञानोबारायांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल विठ्ठल. तर असो, आज या ठिकाणी मी अल्पसा परिहार दिला. आता लक्षपूर्वक ऐका. तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये संकल्पित वेळेमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणार आहे. या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. काय म्हणतात? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि असा असणारा जगाचा चालक मालक परमपिता परमेश्वर, त्याची आठवण आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. त्याची आठवण तुम्ही करा म्हणतात. मग तुकोबारायांना जर आपण प्रश्न विचारला, तुकोबाराय का हो नेमका कोणत्या वेळेला आपण त्या पांडुरंग परमात्म्याची आठवण आपल्या जीवनामध्ये करावी? तर तुकोबाराय म्हणतात, पडता जड भारी दासी आठवावा हरी. ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये एखादं संकट निर्माण होईल, ज्या ज्या वेळेला एखादं विघ्न आपल्या जीवनामध्ये निर्माण होईल, त्या त्या वेळेला खऱ्या अर्थाने त्या देवाला, त्या हरीला आपण आठवावं. मग त्यानं काय होईल बरं? मग तो जगाचा मालक चालक परमपिता परमेश्वर आपल्याला कोणत्याही प्रकारचा शीन होऊ देणार नाही. मग होऊ नेदिशीन आड घाली सुदर्शन. खऱ्या अर्थाने आपल्यावरती आलेलं विघ्न निवारण करण्याकरता
सुदर्शन नावाचं चक्र तो हातामध्ये घेईल आणि आपल्यावरती आलेलं संकट तो निवारण करील, असा पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकोबरायांनी म्हणावं, बाबा रे, ज्या क्षणाला आपल्या जीवनामध्ये नामाची बलवत्तता निर्माण होते, रात्रंदिवस जर त्या भगवंताचं नामचिंतन केलं ना माईबापांनो, तर नामाची बलवत्तता आपल्या जीवनामध्ये येते. आणि त्या नामाच्या बलवत्ततेवरती काय करता येतं? नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. आपल्या जीवनामध्ये आलेलं विघ्न 12 वाटाने पळून जातं म्हणतात. आणि शेवटी म्हणतात, म्हणून त्या भक्त भगवंताचं नामचिंतन करू नका, फक्त त्याचं भजन करू नका, त्याचं नामस्मरण करू नका. तर नामस्मरण करता करता, भजन करता करता आपला हा प्राणच देवाला अर्पण करा. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, विठ्ठल विठ्ठल तर असो. आता संकल्पित वेळेमध्ये आपल्याकडे वेळ फार कमी आहे बरं का. अगदी वेळेत आपल्याला कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न करायची. त्या वेळेमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही, तुमचं मनोरंजन अजिबात करणार नाही, कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आलेली नाही. आणि मुळात कीर्तन हे हसवण्याकरता नसतंच. म्हणून अगदी संतांच्या अंतःकरणातले भावरंग मला तुमच्यामध्ये उतरायचे, कारण संतांचे शब्द फार ग्रेट आहेत माईबापांनो. किती ग्रेट आहेत सांगू तुम्हाला. अरे संतांचे शब्द इतके ग्रेट आहेत, आतापर्यंत विश्वमौली ज्ञानवरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एखादी ओवी माझी घाला हो असं म्हणण्याचा अधिकार या विश्वाच्या पाठीवरती एकाच्याही अंतःकरणामध्ये आला नाही. त्याला विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात. आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून याच्यामध्ये एखादा शब्द माझा घाला हो असं म्हणणारा जन्माला आला नाही ना, त्याला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. इतकं सामर्थ्य त्या शब्दामध्ये संतांच्या. आणि म्हणून त्याच संतांच्या अंतःकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर असो, लक्षपूर्वक ऐका. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग तुकोबरायांचा आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये विघ्न निर्माण होईल, संकट निर्माण होईल, त्या वेळेला त्या देवाची, त्या परमात्म्याची आठवण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा म्हणतात. मग लक्षात घ्या माईबापांनो, आपल्याला सामान्य पडणारा प्रश्न आहे, 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर आहेत. मग नेमकं संकटाच्या काळाला आठवण कोणत्या देवाची करावी? कारण आपला वार बदलला की देव बदलतो, बरोबर की नाही? परंतु या ठिकाणी तुम्ही सुंदर असा उत्सव दत्त जयंतीच्या निमित्ताने करताय. म्हणून दत्तप्रभूची, दत्तगुरूंची आठवण आपल्या जीवनामध्ये का करावी, कधी करावी, कशा करता करावी हे तुम्हाला सांगून जाईल. बघा, लक्षात घ्या. दत्तप्रभू, दत्तगुरू आपल्या जीवनामध्ये का महत्वाचे आहेत, त्यांच्या अवतारामधून, त्यांच्या चरित्रामधून आपण काय शिकावं, या दत्त जयंतीच्या निमित्ताने फक्त एवढा एक प्रसंग लक्षात घ्या, म्हणजे तुमची दत्त जयंती सार्थकी होईल. बघा, लक्षपूर्वक ऐका. एका सद्ग्रहानं अर्जुनाच्या रथाचं चित्र काढलं. अगदी वृद्ध झालेला तो सद्ग्रस्त होता आणि सुंदर असं अर्जुनाच्या रथाचं चित्र त्यानं काढलं. आणि त्या अर्जुनाच्या रथाच्या चित्राच्या खाली एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, अर्जुन की दृष्टि कृष्ण पर, कृष्ण की दृष्टि चारों घोड़ों पर, चारों घोड़ों की दृष्टि सूरज पर, सूरज की दृष्टि शिखर पर और शिखर की दृष्टि मोहरों के हंडे पर. वृद्ध झालेला तो व्यक्ती त्यानं विचार केला, आता एक ना एक दिवस मला मरण हे येणारच आहे. आणि मरण आल्यानंतर पाठीमागे माझ्या मुलाकरता मी काहीतरी ठेवलं पाहिजे. गावाच्या बाहेर एक मंदिर बांधलं आणि त्या मंदिराच्या बाजूला मोहराचा हंडा, ते धन त्यानं लपून ठेवलं. आणि लपून ठेवल्यानंतर ते वाक्य त्यानं त्या चित्राच्या खाली लिहिलं. आता खऱ्या अर्थानं आलेल्या जीवाला एक ना एक दिवस प्रत्येकाला जावं लागतं. बघा, तसं नियतीच्या नियमाप्रमाणे त्याला जावं लागलं, प्रत्येकाला जावं लागतं. फार सुंदर वर्णन केलं बघा एका विचारधारणे. सज धज कर जिस दिन मौत की, सज धज कर जिस दिन मौत की, सहजादी आएगी, सहजादी आएगी, ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी. ज्या दिवशी आपण या जगातून जाऊ ना माईबापांनो, धन दौलत पैसा संपत्ती आपल्यासोबत काहीही येणार नाही. तसं त्यानं विचार केला की आपल्यासोबत काहीच येणार नाही, आपल्या लेकरांकरता आपण काहीतरी ठेवलं पाहिजे. तो मोहराचा हंडा त्यानं गावाच्या बाहेर त्या मंदिराच्या बाजूला पुरून ठेवला आणि नियतीच्या नियमाप्रमाणे त्याला जावं लागलं. आता नियतीच्या नियमाप्रमाणे तो गेला,
पण तो गेल्यानंतर त्या मुलानं अनेक ठिकाणी ते धन शोधलं. त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्या बापानं आयुष्यभर काबाड कष्ट केली आणि काबाड कष्ट केल्यानंतर याच्यातून मिळालेलं धन माझ्याकरता कुठेतरी ठेवलं असेल. सगळीकडे शोधलं, ते गावाच्या बाहेर बांधलेलं मंदिरही त्यानं पाडून टाकलं, सगळ्या ठिकाणी उकरलं, पण त्याला मोहराचा हंडा काही कुठे सापडलाच नाही. आता मोहराचा हंडा त्याला सापडला नाही. अनेक दिवस त्यानं विचार केला आणि त्या विचारामध्ये तो दुराचारी झाला, व्यसनी झाला, सगळ्या संसाराची राख रंगोळी झाली, दारिद्र्यता त्याच्या आयुष्यामध्ये आली. आता दारिद्र्यता आल्यानंतर त्यानं विचार केला, आपल्याकडे धनही नाही, दौलतही नाही, आपल्या संसाराची दारिद्र्यता झाली, काय करावं. संसार चालवण्याकरता, प्रपंच चालवण्याकरता त्यानं आपल्या बापाची जी खात्याची पुस्तकं होती ना, जी कागदपत्र होती, ती सगळी कागदपत्र रद्दीमध्ये विकण्याकरता एका बैलगाडीमध्ये भरली आणि बैलगाडीत भरल्यानंतर तो निघाला. कुठं? ती रद्दी विकण्याकरता. आता रद्दी विकण्याकरता जात असताना त्याला रस्त्यामध्ये त्याच्या बापाचा एक जुना मित्र भेटला. त्या जुन्या मित्राने विचारलं, का रे कुठं निघाला, कुठं निघाला म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं, ही रद्दी विकण्याकरता निघालोय, बापानं ठेवलेली. आता पाठीमागे शिल्लक तर काहीच नाही. तो म्हटला, काहीच शिल्लक नाही म्हणजे? दारिद्र्यता निर्माण झाली. म्हटलं, जगू कशावरती, रद्दी विकल्याशिवाय पर्याय ना माझ्याकडे. त्या मित्रानं सांगितलं, म्हटलं ती रद्दी माझ्याकडे दे, मी ती रद्दी विकत घेतो. त्याच्या बापाच्या मित्रानं ती रद्दी सगळी स्वतःकडे विकत घेतली आणि स्वतःकडे विकत घेतल्यानंतर त्यानं विचार केला, अरे हा दुराचारी झाला, दारिद्र्यता याच्या संसारामध्ये आली, याचं एकमेव कारण त्याला धन मिळालं नाही, पण याच्या बापानं कुठेतरी याच्याकरता धन ठेवलं असेल, मी कोणत्या ना कोणत्या मार्गानं त्याला हे धन मिळवून देईल. मग त्या व्यक्तीनं काय केलं, रोज घरी बसल्यानंतर त्या रद्दीतला एक एक कागद हातामध्ये घ्यायचा, एक एक कागद हातामध्ये घ्यायचा आणि एक दिवस असा आला माईबापांनो, ज्या कागदावरती ते सुंदर असं रथाचं चित्र काढलं होतं आणि त्या चित्राच्या खाली वाक्य लिहिलं होतं ना, ते वाक्य त्याच्या हातामध्ये पडलं. त्या वाक्याचा अर्थही त्याला समजला, धन कुठं ठेवलं हेही त्याच्या लक्षात आलं. आता हे लक्षात आल्यानंतर त्याने त्याच्या मुलाला बोलून घेतलं, सांगितलं, अरे तुझ्या बापानं तुझ्याकरता धन कमवून ठेवलंय आणि कुठे ठेवलं हे मला माहिती आहे. तो म्हटला, इतक्या दिवस शोधत होतो, मला सापडलं नाही, तुम्हाला सापडेल का? म्हटला मी जर ते धन मिळवून दिलं तर चांगल्या मार्गानं वागशील का? दुराचारी झालास, व्यसनी झालास, काय मिळालं याच्यामधून तुला? जर मी हे धन तुला मिळवून दिलं तर चांगल्या मार्गानं वागशील का? हो म्हटलं वागेन, पण आधी धन तर मिळवून द्या. देतो म्हटला मिळवून. त्यानं ते घोड्याचं चित्र, रथाचं चित्र दाखवलं आणि सांगितलं, इथं ठेवलंय तुझ्या बापानं धन, इथं ठेवलंय. अहो हे मंदिर मी कधीच पाडून टाकलं. म्हटलं सगळीकडे शोधलं, मला धन काही सापडलं नाही. त्या सद्गृहस्थानं त्या मित्रांना सांगितलं, अरे उगाच ते मंदिर तू पाडून टाकलं, त्या मंदिराच्या बाजूलाच धन ठेवलेलं आहे, उगाच मंदिर बांधून त्या ठिकाणी पाडून टाकलं. म्हटल्यानंतर तो सांगतो, ते मंदिर आधी तू बांधून काढ, मग तुला धन सापडेल. आता मंदिर बांधून काढ म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं, इथं संसारात खायची पंचायत आहे आणि मंदिर बांधायला कुठून पैसे आणू, मी देतो म्हटला. त्या मित्रानं त्या मुलाला मंदिर बांधण्याकरता पैसे दिले, अगदी जशी मोजमाप या कागदावरती मंदिराची आहेत ना, म्हटला अगदी असंच मंदिर त्या ठिकाणी झालं पाहिजे, जसं होतं तसं मंदिर बांधून काढ. त्या ठिकाणी त्या मुलानं मंदिर बांधून काढलं आणि मंदिर बांधून काढल्यानंतर श्रावणाच्या महिन्यात मंदिर बांधून पूर्ण झालं. श्रावणाच्या महिन्यात त्या मित्राकडे आला आणि सांगितलं, मंदिर बांधून पूर्ण झालंय, आता मला धन मिळवून द्या. आता धन मिळवून द्या म्हटल्यानंतर त्या सद्गृहस्थाने सांगितलं, जुनी माणसं अशी म्हणतात, श्रावणाच्या महिन्यात धन चरायला जातं म्हणे. आता धन चरायला गेल्यानंतर कसं सापडेल तुला, नंतर ये म्हटला. कधी येऊ? त्यानं सांगितलं, फाल्गुन महिन्यामध्ये ये. फाल्गुन महिन्यात ये म्हटल्यानंतर हा फाल्गुन महिन्याच्या सुरुवातीलाच गेला. सुरुवातीला येऊ नकोस. अहो मग येऊ कधी? धन मिळवायचं असेल तर फाल्गुन महिन्यातल्या चतुर्थी तिथीला सूर्योदयाच्या पूर्वी तू इथं ये आणि सूर्योदयाच्या पूर्वी येत असताना खणायचं सगळं साहित्य घेऊन ये, सेवक घेऊन ये. मी तुला जागा दाखवतो, ज्या ठिकाणी मी जागा दाखवेल तिथं खणल्यानंतर तुला धनाचा हंडा सापडेल. आला तो फाल्गुन महिन्याच्या चतुर्थी तिथीला. चतुर्थी तिथीचा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी तो त्या ठिकाणी आला आणि त्याला म्हटला, द्या मला धन मिळून, माझ्या बापानं ठेवलेला मोहराचा हंडा मला पाहिजे. आता असं म्हटल्यानंतर त्यानं जागा दाखवली. जागा दाखवल्याच्या बरोबर सेवकाने तिथं खणलं आणि खणल्याबरोबर मोहराचा हंडा त्याला त्या ठिकाणी सापडला. मोहराचा हंडा सापडल्यानंतर त्यानं विचार केला, अरे आपण या मंदिराच्या आजूबाजूला सगळीकडे खणलं, मंदिरही पाडून टाकलं, आपल्याला धनाचा हंडा सापडला नाही, याला कसा काय सापडला,
का तर त्या वाक्याचा अर्थ त्याला समजला नव्हता. त्या वाक्याचा अर्थ त्यानं समजून सांगितला. त्या वाक्याचा अर्थ असा होता, माईबापांनो ते वाक्य पुन्हा एकदा ऐका म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ समजेल. ते वाक्य असं होतं, अर्जुन की दृष्टि कृष्ण पर, कृष्ण की दृष्टि चारों घोड़ों पर, चारों घोड़ों की दृष्टि सूरज पर, सूरज की दृष्टि शिखर पर, शिखर की दृष्टि मोहरों के हंडे पर. याचा अर्थ असा आहे ऐका. अर्जुन की दृष्टि कृष्ण पर म्हणजे श्रीकृष्णावरती नाही बरं का. अर्जुनाला 10 नावं आहेत. त्या 10 नावातलं एक नाव आहे फाल्गुन. फाल्गुन महिन्यामध्ये कृष्ण पक्ष येतो. त्या कृष्ण पक्षामध्ये येणारी चतुर्थी तिथी, त्या चतुर्थी तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याची किरण ज्यावेळेला शिखरावरती पडतील तेव्हा आणि त्या शिखराची सावली त्या क्षणाला ज्या ठिकाणी पडेल तिथं मोराचा हंडा ठेवलाय. शिखर की दृष्टी खऱ्या अर्थाने कुठं मोहरो के हंडे पर. सांगायचं तात्पर्य माईबापांनो, एका सर्वसामान्य बुद्धिमान माणसानं लिहिलेलं ते वाक्य ते समजण्याकरता तर जीवनामध्ये मार्गदर्शक हवा असेल तर मला वाटतं आपलं बिघडलेलं जीवन उद्धाराच्या दिशेनं नेण्याकरता आपल्याला गुरु असावा लागेल ना. आपल्या जीवनामध्ये गुरु महत्वाचा आहे. आणि गुरु का करावा, कशा करता करावा हे शिकवतात आपल्याला दत्तप्रभूंनी त्यांच्या जीवनामध्ये 24 गुरु केले. 24 तत्वापासून वेगवेगळे गुण त्यांनी घेतले. आणि ज्यांच्याकडून गुण घेऊ शकत नाहीत ना, दोष निर्माण झाल्यानंतर त्यांच्या जीवनात काय दुःख निर्माण झालं ते दोष आपल्या जीवनामध्ये करू नये हे ते शिकवतात. म्हणून या दत्त जयंतीच्या निमित्ताने मला वाटतं आपण त्यांच्याकडून एकच शिकावं की आपल्या जीवनामध्ये गुरु महत्वाचा आहे. जसं गुरु दत्तप्रभूंनी भगवान दत्तात्रयांनी आपल्या जीवनामध्ये केले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, ज्या ज्या क्षणाला तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होईल, विघ्न निर्माण होईल, त्या त्या वेळेला त्या भगवंताची आठवण जीवनामध्ये करा. कोणत्या भगवंताची करा? अभंगाचं प्रथम चरण. पडता जड भारी, 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 पडता जड भारी. जय हो. पडता जड भारी, 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 पडता जड पडता जड भारी, 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 पडता जड भारी.
काळीदासी आठवावा हरी. तुकोबराय म्हणतात आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला संकट निर्माण होईल त्या वेळेला त्या पांडुरंग परमात्म्याची, त्या भगवान परमात्म्याची आठवण आपल्या जीवनामध्ये करा. फक्त आठवण करू नका, तर त्या भगवंताचं नामचिंतन आपल्या जीवनामध्ये करा. मग एकदा का आपण ते भगवंताचं नामचिंतन केलं ना माईबापांनो, आपण त्याचं भजन करतो याच्यामध्ये नवल नाही बरं का. साक्षात तो जगाचा मालक त्याचं भजन करत असतो. कोणाचं? त्या भक्ताचं. मग एका भक्ताचं भजन